चला या मॅच साठी मी आणि आमचे मित्र विशाल सरांसोबत जोडतोय। या मॅच साठी तुम्ही जर पाहिलं ना तर एका बाजूला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षरशः ज्या खेळाडूने शिराळे गाव वारून या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं। बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर सागर एका बाजूला सागर पाटील तर दुसऱ्या बाजूला रुपेश चिंचुलकर। मैदानाच्या आतमध्ये सागरचा धडाका पहिल्याच बॉलवर ब्रँड एम्बॅसिडर अक्षरशः सागरच्या बॅटमधून बॉल चाललाय हवाई सफर करतोय बॉलला पाठवलंय लांब 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 लांबच लांबवरचा फटका अगदी चेंडू सीमारेषा पार षटकार। बघा सर पहिलाच बॉल होता स्लॉट मध्ये होता मिड विकेटला खेळला आणि त्याला प्रॉपर आउट ऑफ द प्लॉट पाठवलं। पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतो बॅटर सागर कारण सामना देखील तितकाच खूप महत्त्वाचा आहे। जिंकणारा संघ या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल त्यासाठी त्यांना फलंदाजी देखील त्याच ताकदीची करावी लागेल। सर ही रणनीती आणि जर आपण पाहिलं ना टॉस जिंकल्यानंतर सचिन सरांनी पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला कारण अंधाराचं राज्य येईल त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर बॉल अंदूक होईल त्यामुळेच पहिली बॅटिंग घेतली आणि 2 ओव्हरमध्ये एक 25 ते 30 धावा जमवण्याचा प्रयत्न देखील त्यांचा असणार आहे। नक्कीच कारण संध्याकाळचं सत्र आहे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु जसा सूर्यप्रकाश खालावला जाईल तसा बॉल दिसणं देखील खूप महत्त्वाचं हा एक प्रश्नचिन्ह असेल त्याच कारणाने त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजीचा निर्णय केला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजीसाठी। दरम्यान मी विनंती करेल मान्यवरांना की या आधीच्या मॅचचा वा सुपर डुपर हिरो या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळतोय या ठिकाणी स्वप्नील आले त्यांना या ठिकाणी सन्मानित कर। राहुल माफ करा राहुलला या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि टी शर्ट्स द्यायचे। येस या दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सिंगल अर्जित होईल सिंगलने धावफलक थोडंसं गती घेईल आणि धावफलकावरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळत आहेत। सर 7 या धावसंख्येने देखील आपल्या भारताला भरपूर काही दिलंय अगदी यशांच्या मागून सूत्र हलवण्याचं काम ज्यांनी केलं महेंद्रसिंग धोनी। इथे जर आपण पाहिलं बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय पहिल्या चेंडूच्या दरम्यान आत्ताचे चेंडू खूप सुंदर मैदानाच्या आतमध्ये काय म्हणाल या चेंडू विषयी? नक्कीच पहिला चेंडूचा टप्पा जर आपण पाहिलं ना तर सर नक्कीच चुकला होता आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला होता। थोडासा ओरपीच चेंडू होता टप्पा चुकला होता ज्या टप्प्यावरती गोलंदाजाला टप्पा हाताळायचा होता तो मात्र निश्चित त्याला सापडला नाहीये परंतु तदनंतर गोलंदाजाने निश्चितच कमबॅक केलेला आपण पाहतोय पूर्णपणे जखडून ठेवलेलं पाहायला मिळतंय परंतु इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग होईल त्याचा फायदा घेत दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते। सर इथे जर आपण पाहिलं ना तर खेळाडूंमध्ये ताळमेळ नाहीये कॉलिंग नाहीये मिस कॉलिंग होतंय वारंवार जर तुम्ही पाहिलं ना तर एक क्रिटिकल मॅच आहे दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच असणार आहे। इथून जर एखादा संघ जर हारला ना तर भरपूर वाईट त्या संघाला वाटत असतं कारण सेमीफायनल मध्ये आलोय आणि संघ पराभूत झालाय परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये एकाला हारावं एकाला जिंकावंच लागतं। इथे जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 10 धावा या धावफलकावर आहेत। येस याच्यानंतर आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला असेल अंबाईवाडी तर दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक संघ करण जोशी दोन्ही टीमचे कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचंय। आजच्या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल करण जोशी विपक्ष अंबाईवाडी। सर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे इथे जर आपण पाहिलं तर बिग विकेट डाऊन झाली आहे अगदी रुपेश मैदानाच्या आतमध्ये तंबूच्या दिशेने आपल्याला परतताना पाहायला मिळतोय पहिलं षटक इथे मात्र नक्कीच अगदी जर आपण पाहिलं ना तर समाप्त झालंय आणि धावसंख्या झाली ती 10 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या दरम्यान 10 धावा आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा नेता कॅप्टन सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। नक्कीच सर कारण रुपेशच्या मोठे फटक्यासाठी जाणला जातो ओळख आहे त्याची त्याला माघारी धाडलं गोलंदाजाने आपण नक्कीच पाहतोय प्रकाश पहिल्या बॉलवरती एक षटकार थोडंसं फास्ट खेळा विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या संतोष पाटील। चला संग्राम खोत आपण नाणेफेकीसाठी यायचंय
संग्राम खोत आपण नाणेफेकीसाठी यायचं. या दरम्यान मात्र काय घडतंय काय बिघडतंय, यष्ट्यांच्या मागून चितेच्या चपळा येणे, यष्टीरक्षणाचा प्रयत्न पंचांकडे जरूर अपील केलं जाते, परंतु पंच आपल्या भूमिकेवरती तटस्थ आहेत. आशाभूत नजरेने अजूनही देखील क्षेत्ररक्षण करणारा संपूर्ण संघ त्यांच्याकडे पाहतोय, परंतु पंच आपल्या भूमिकेवरती निश्चितच सर तटस्थ आहेत. पंचांनी अपील देखील फेटाळलेली आहे. या ठिकाणी प्लेयर्स रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट वाटला तर त्या ठिकाणी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे चांगला प्रयत्न पाहायला मिळाला यशांच्या पाडी, परंतु जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या 10 धावा या केवळ धावफलक्यावर स्थिरावलेल्या पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी होईल सर, गणेश गोलंदाजी मार्कवर आहेत. येस नक्कीच, पहिला चेंडू ज्या टप्प्यावरती होता त्याच टप्प्यावरती दुसरा चेंडू देखील हाताळलेला पाहायला मिळतोय. आणि मी अनुभवी खेळाडू आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स घेऊन मी या मैदानामध्ये उतरलोय. का मी प्रतिनिधित्व करतोय या संघाचं, का संघाच्या कॅप्टनने माझ्यावरती विश्वास दाखवलाय, हे देखील दर्शवताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय गणेश यांना. कारण पहिले दोन्ही चेंडू त्यांनी डॉट खेळवलेत, निर्धाव खेळवलेत. याचा अर्थ यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. विशाल सर, हे प्रत्येकाला करावं लागतं, कारण आपण या गावाच्या संघामध्ये का आहात हे मात्र नक्कीच दाखवून द्यावं लागतं. आणि एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ क्रिकेट. तुम्हाला क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स असायला हवा, क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा असायला हवा. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना, बॅकफुटला आले, चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने घेतलेली जास्त उसळी आणि तो चालला डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच सर, कारण अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आपण सातत्याने खूप मोठमोठे व्यक्ती देखील त्यांचं देखील आपण यश पाहिलं ना तर त्यांना वारंवार येणाऱ्या अपयशातूनच त्यांना अनुभव आलेला असतो, त्या अनुभवातूनच ते शिकत असतात. या दरम्यान मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो. अर्थातच अंबाईवाडी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर करण जोशी टीमचे कॅप्टन, आपण देखील टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. विनंती असेल तुम्हाला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती असेल मुख्य पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. चला गणेश सर, गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पुढे सरसाबत डान्सिंग डाऊन द विकेट आणि विकेटचं होईल पतन. आणखीन एक खेळाडू चाललाय धम्मूच्या दिशेनं. जर आपण पाहिलं ना, जो सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, अगदी त्याला मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. सर, तुमच्या माहितीसाठी सांगेल, हा सागर आहे ना, या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण नवी मुंबई परिसरात का आहे याचं उत्तर तुम्ही पहिल्या बॉलवर पाहिलं होतं, परंतु इथे मात्र नक्कीच सागरला माघारी परतावं लागतंय. एक बिग विकेट डाऊन झालीये. मोठा गडी अगदी जाळायला लागलाय आणि विकेटचं होईल पतंग. खेळाडू बाद. धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना, धावसंख्या ही केवळ 15 धावा धावफलक्यावर आहे. ही धावसंख्या पुरेशी नाहीये. शेवटच्या बॉलवर मोठा फटका जर आला ना तर एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु गणेश सर चांगली गोलंदाजी करतायत. वाह, इथे जर पाहिलं, कोरडप्प्याचा बॉल उसळी घेतली, विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद झालेत. 15 धावा झाल्यात आणि 16 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. चला बॅटर लगेचच आपण मैदानाच्या बाहेर या आणि फिल्डिंग करणारी टीम आपण यानंतर आपले बॅट्समन त्वरित पाठवायचे आहेत. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका प्लीज, विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. या ठिकाणी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी घेतला जातोय. टॉसचा बॉसमध्ये आपण पाहतोय पिंटूदांचा कटआउट आणि स्वर्गीय अभिषेक बळवंत बोळावे यांचा देखील कटआउट आहे. एका बाजूला टीम अंबाईवाडी, दुसऱ्या बाजूला पिंटूदादा 11 करण जोशी. कॉल केला जाईल, अंबाईवाडी संघाचे कर्णधार कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय, हेड इट इज. अभिनंदन, महत्वाचा टॉस जिंकलाय. उपांत्य फेरीची लढत आहे. समोर एक चांगला संघ. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. 2 षटकांची लढत आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. काय माइंडसेट असेल? अत्यंत महत्वाचा सामना, एक सामना दूर एका करंडकापासून. टीम चांगली आहे, आम्ही पण चांगला प्रयत्न करू. आम्ही विजय येण्याचा पण आम्ही प्रयत्न करू. ती पण समोरची पण टीम भरपूर चांगली आहे. थँक्यू सो मच. ओमकार पाटील, ज्या प्रकारे आयोजनासाठी खूप मेहनत घेतली, संघ देखील चांगला खेळलाय, बॅटिंग करायची, काय माइंडसेट असेल? नक्कीच चांगले रन करू. टीम पण चांगली आहे आमची, असं काय नाही पहिली बॅटिंग दुसरी बॅटिंग, आम्ही जसं असेल तशा मेरिट प्रमाणे खेळू. एक प्रश्न विचारेन,
पहिलं पर्व आहे आणि या अंतिम फेरीपासून एक सामना दूर आहात. काय रणनीती असेल या मॅचमध्ये? नक्कीच म्हणजे आता आम्ही एवढ्या वेळ खेळलोय, म्हणजे आयोजन ज्या टीमने केलं ती टीम फायनलला गेली आता तरी मला माहीत नाही, कारण की आता एवढ्या मी खेळलो आयोजनमध्ये. तो आम्हाला चान्स आहे की आमच्याच आयोजनामध्ये आम्हाला फायनल जाण्यासाठी एक मोठी संधी आलेली, ते आम्ही नक्कीच जाऊ. शाहूवाडी तालुका क्रिकेटमध्ये पहिल्यांदा अगदी आयोजन करत असताना तुम्हाला संधी प्राप्त झाली, संधीचं सोनं करायला यायला पाहिजे, त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. कर्णधार अंबाईवाडीचे आणि टॉस जिंकला, त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. लक्षात घ्या 2 षटकांची लढत, 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता 2 षटकांमध्ये 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती लावायच्या आहेत. कशा पद्धतीने पाठलाग करताना दमछाक होईल का या संघाची, अर्थातच विरळे संघाची हे पाहावं लागेल. चला श्री विठ्ठल रुक्माई स्पोर्ट क्लब विराळे संघाला मी वारंवार विनंती करतोय, दादांनो बॅट्समन चला सर, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण यानंतर अजून 2 मॅचेस आहे आणि त्या 2 मॅचेस व्हायला देखील हव्यात आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील मान्यवरांचं स्वागत सत्कार देखील बाकी आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. सलामीचं पहिलं षटक घेऊन मात्र विशाल आपल्याला बॉलिंग स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय, ज्या विशालने मात्र पहिला चेंडू हाताळताना अवघी 1च धाव खर्च केली होती. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज देखील आपण पाहतोय, विशाल आणि वैभव. शुभम सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या विशालने पहिल्याच बॉलवरती आपलं व सांघिक देखील अकाउंट ओपन केलेलं आपण पाहतोय. जरूर आव्हान छोटा आहे, 16 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु शुभम देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये, माझ्याकडे देखील क्षमता आहे, हे 16 धावांचं आव्हान पेलण्याची ताकद आहे, डिफेंड करण्याची क्षमता आहे. पाहावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर गोलंदाज शुभम याचं वर्चस्व आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा शरीरभेदी मारा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आखूट टप्प्याचा चेंडू होता, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, फिंगर्स रोल केले होते, त्याच कारणाने बॅटर मात्र वैभव थोडेसे बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. वैभव रीड करू शकले, पिक करू शकले नाहीत. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा उशिरा त्यांच्या जवळ आला, त्याच कारणाने त्यांचा प्रयत्न देखील फसला. दरम्यान जाऊयात पुन्हा एकदा आपण शुभम, यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत, परंतु शॉर्ट स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, परंतु झेल होतोय धरणीला दान आणि त्या झेलाचं रूपांतर मात्र 2 धावेंमध्ये होतंय. नक्कीच तब्बल 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन बॉल चाललायचं गोशांकित क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 1च धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय सध्याच्या घडीला 5 या आकड्यावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल 7 आणि बनवाव्या लागतील 11 धावा. शुभम आपल्या मात्र नावाला साजेशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पहिलं षटक त्यांच्या हातात दिलं. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, झेल घेण्याची संधी, विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळेस तंबूच्या आसरेला वैभव. बॅक टू द डॅग आउट. चला त्वरा करा, नवीन बॅटर मैदानामध्ये थोडंसं फास्ट आहे, विनंती असेल तुम्हाला थोडंसं फास्ट खेळा. अजूनही 2 सामने आपल्याला या स्पर्धेमधील कव्हर करायचे आहेत. सूर्य अगदी मावळतेच्या दिशेने प्रस्थान करायला लागले, त्यामुळे एकदा का त्या झाडीच्या आडाला सूर्य गेला ना की आपल्याला सूर्यप्रकाश देखील खूप कमी जाणवणार आहे. इथे मात्र थोडंसं दिशा भरकटलेली पाहायला मिळत आहेत. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय.
षटक क्रमांक 2चा खेळ मात्र मैदानामध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट टाकण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय देखील आउट ऑफ द प्लॉट. बिग हिट षटकार. विशालच्या बॅट मधून मात्र यावेळी षटकार येतोय आणि नवसंजीवनी देणारा, कारण षटकार बरंच सामन्याचं चित्र स्पष्ट करणार आहे. आता सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 4 धाब्यांची. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 धाब्यांची गरज असताना मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र बॉल धरणीला दान होतोय. याचा अर्थ झेल सुटलाय. आणखीन एक विकेट घेण्याची संधी निर्माण केली होती. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता निश्चितच सचिन यांचा, आणि तो प्रयत्न देखील अयशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः एक संधी निर्माण केली होती आणि स्वतःच गमावली आहे. याचा अर्थ स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचं काम निश्चितच सचिनने केलंय. याच इथे मात्र सुरेख फटका, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. फंबलिंग झालं, त्याचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. आणि यावेळेस स्कोर आपण जर पाहिलं तर लेवल होतोय. एका धावेची गरज असेल, कंपल्सरी चेचिंग असा हा स्पर्धेचा नियम. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि बनवायचे असेल 1 धाव. क्रिकेटमध्ये बरंच काय होतं. ठाणे आणि रायगड, मला वाटतं रायगड प्रीमियर लीग मधील तो सामना होता. 6 मध्ये 1 बनवायची होती आणि ती बनली नव्हती. याच वर्षीची मॅच असेल ती रायगड प्रीमियर लीग 2025चं आयोजन असेल, 24-25चं. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पवार सारखा मातब्बर खेळाडू असताना देखील घडलं नव्हतं, परंतु इथे ते चित्र घडत नाहीये. काय दिमाखात प्रवेश केलाय विरळे संघाने. निश्चितच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय विरळे. चला, विनंती असेल दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम अंबाईवळी तर दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक नियोजक अर्थातच पिंटू दादा 11 करण जोशी टीम असेल. चला, विशाल ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी विशाल असतील. आपण त्वरित या. चला, 2 ओव्हर